मध्ये तुम्ही हे वाक्य जास्तीत जास्त वेळेस आम्हाला या ठिकाणी म्हणून दाखवायचं आहे। तर आपल्या लक्षात येईल की गिरीत जायची प्रॅक्टिस कोणी म्हणजे वहिनीने कोणाकडून जास्त करून घेतलेली आहे हे आता आपल्याला लक्षात येईल। तर आपण गेमला सुरुवात करणार आहोत। हे वाक्य तुम्हाला अर्धा सेकंदामध्ये चालू ठेवायचं आहे। अर्धा सेकंदापर्यंत आम्ही या ठिकाणी अर्धा सेकंद वेळ लावत आहोत। तुम्ही हे वाक्य जास्त अर्धा मिनिट या ठिकाणी वेळ लावत आहोत। तर तुम्ही हे जास्तीत जास्त वेळा आम्हाला या ठिकाणी म्हणून दाखवायचं आहे। स्टार्ट। डाळ जरा जाड डाळ, डाळ जरा डाळ डाळ, चालू ठेवायचं डाळ जरा डाळ डाळ, डाळ जरा जाड डाळ, डाळ जरा जाड डाळ, डाळ जरा जाड डाळ, चालू द्या अर्धा मिनिट आहे वेळ। डाळ जरा जाड डाळ, डाळ जरा जाड डाळ, डाळ जरा जाड डाळ, पाच चालू द्या। डाळ जरा जाड डाळ, डाळ जाड जरा डाळ, चालू द्या अजून झाली का वेळ? ओके। डाळ जरा जाड दळा, माईक जरा जवळ धरा। डाळ जरा जाड दळा, 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 डाळ जरा जाड दळा। नेक्स्ट तुमचं नाव काय होतं भाऊ? शामराव, रविराव ना? स्टार्ट। डाळ जरा जाड दळा, 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 डाळ जरा जाड दळा। तुम्ही कंटिन्यू ठेवा। हा लावलेला आहे टायमिंग। डाळ जरा जाड दळा, डाळ जरा डाळ दळा, डाळ जरा जाड 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 नाही, उच्चार स्पष्ट पाहिजे। परत वन्स मोर उच्चार स्पष्ट पाहिजे। डाळ जरा जाड दळा, 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 डाळ जरा डाळ जरा जाड दळा, 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 डाळ जरा जाड दळा। कोण आहेत वहिनी? आम्ही बघणार आहे। आल्यात का वहिनी? बोलूयात आपण त्यांना। त्यांची खूप छान रीतीने प्रॅक्टिस त्यांच्याकडून म्हणजे नेहमी पाडत त्यांना गिरणीमध्ये, हरकत नाही। आपलं नाव सांगा भाऊ। गणेश। डाळ जरा जाड दळा, 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 डाळ जरा। स्टॉप। ओके, नेक्स्ट तुमचं नाव सांगा भाऊ। विकासरावांनी बसूनच घेतलं वाटतं। हो, स्टार्ट। डाळ जरा जाड दळा, माईक जरा जवळ डाळ दळा,
माईक डाळ जरा जवळ घ्या. जाड दळा. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. जाड जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. जाड जरा डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. स्टॉप स्टॉप. ओके, छान. सगळ्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. आणि आता आपण कोण जिंकतंय ते या ठिकाणी बघणार आहोत. थांबा रिझल्ट ऐकून जायचंय. अमोलराव होते, त्यांनी 9 वेळेस, श्यामरावांनी 13 वेळेस, सागररावांनी 15 वेळेस, गणेशरावांनी 16 वेळेस आणि रविराव जे होते त्यांनी 15 वेळेस, अशोकरावांनी 12 वेळेस हे वाक्य आपल्याला या ठिकाणी म्हणून दाखवलेलं आहे. तर रिझल्ट तुमच्यासमोर आहेत. जे गणेशराव आहेत ते या ठिकाणी जिंकलेले आहेत. गणेशराव आलेत का वहिनी? वहिनी आलेत का? या वहिनी. नेहमी केंद्रित पाठवता का हो त्यांना? तेच दळण दळतात लोकांचे. नाही, खूप छान प्रॅक्टिस आहे त्यांची. हरकत त्यांच्यासाठी आपण सुद्धा टाळ्या वाजवूयात. आणि बक्षीस घेऊन जायचंय. पण गणेशराव या ठिकाणी आपल्याला उखाणा घेऊन दाखवतील. वहिनी आलेल्या आहेत, त्याही आपल्याला उखाणा घेऊन दाखवतील. आणि त्यानंतरच त्यांना आपल्या या विकासरावांकडून बक्षीस दिलं जाणार आहे. विकासरावांनी आणि ऐश्वर्यांनी या दोघांनाही या ठिकाणी बक्षीस द्यायचं आहे. पण त्या अगोदर गणेशरावांनी एक छानसा उखाणा घ्यायचा आहे. सापा बोले ना, सापा चाले ना, गायत्रीचं माझ्याशिवाय पानं झाले ना. वा वा, खूप सुंदर. हे घ्या वहिनी, तुम्ही पण घ्यायचं आहे आता. ऐकायला नाही आलं. परत एकदा घ्यायचं आहे. जे मेन आहे ते हळू म्हटलेले त्यांनी, हरकत नाही, आम्हाला कळलेलं आहे. घ्यायचं ना? चला तर मग आपण या दोघांसाठी सुद्धा एक गेम घेणार आहोत. तर हे दोघं जण आई बाबा ही भूमिका साकार करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. पण त्याआधी या दोघांचं एकमेकांकडे लक्ष आहे की नाही, कोणाचं आपल्या जोडीदारावर जास्त प्रेम आहे ते आपण या गेममधून पाहणार आहोत. तर मी दोघांनाही काही प्रश्न विचारणार आहे आणि जो जास्त प्रश्नांची उत्तरं बरोबर देईल तो या गेमचा विनर होईल. तर हे दोघंही आपल्या संसाराची एक अजून पायरी चढत आहेत. आता आई बाबा असं त्यांचं प्रमोशन झालेलं आहे. तर चला बघूया कोणाचं आपल्या जोडीदारावर जास्त प्रेम आहे. कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतंय? ऐश्वर्या जिंकेल असं कोणाला वाटतं बरं? हात वर करा. एवढीच आहे का संख्या? ऐश्वर्याच्या माहेरचे एवढीच आहेत का? आणि विकासराव जिंकतील असं कोणाला वाटतंय? 50-50 आहे असं मला वाटतंय. चला बघूया. तर सर्वप्रथम मी विकासरावांना प्रश्न विचारणार आहे. विकासरावांनी सांगायचं आहे की ऐश्वर्याने कोणत्या रंगाची साडी घातलेली आहे आणि त्या साडीचे काठ कोणत्या रंगाचे? ग्रीन कलरची साडी आहे. हां, आणि काठ सोनेरी कलर. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? तुम्हीच करायला गेलात का हो शॉपिंग? मॅचिंग केलं. असं आहे म्हणजे कोणी ठरवलं हे मॅचिंग करायचं म्हणून थीम? दोघांना मिळून. अरे वा, हे खरंच हे खूपच छान केलं या दोघांनी. तर दोघांसाठी सुद्धा आपण टाळ्या वाजूया. ऐश्वर्याने फुलांचा दागिना घातलेला आहे. तर त्यामध्ये कोणत्या रंगाची फुलं आहेत? व्हाईट कलरचा दागिना आहे. हां, त्यामध्ये ग्रीन कलरचं.
ग्रीन कलरचं काय? फुलं की स्टोन आहे? नाही स्टोन. बरोबर आहे का? मला वाटतंय विकासरावांचं अगदी बारीक लक्ष ऐश्वर्याकडे आहे, खूपच जास्त प्रेम आहे त्यांचं. तर एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजूया. ऐश्वर्याने हातामध्ये बांगड्या घातलेल्या आहेत, त्या कोणत्या रंगाच्या आहेत? ग्रीन कलरचं. अजून कोणत्या रंगाच्या आहेत त्याच्यात? सिल्वर कलर. सिल्वर. सोनेरी कलर. तुम्हाला इथे सजेशन द्यायला भरपूर आहेत आणि तुम्ही कॉम्बिनेशन बरोबर सांगितलेलं आहे. तर टाळ्या वाजवायच्या का त्यांच्यासाठी? त्यांना वाटतं विकासराव हारतील म्हणून ते सपोर्ट करतायत. सपोर्ट. काही काळजी करू नका, ते जिंकतीलच. ऐश्वर्याने पायात काय घातलेलं आहे? चप्पल, सँडल, शूज सांगायचं नाही बरं का त्यांना. आता सँडल. कोणत्या रंगाची आहे बरं? व्हाईट. नाही आपल्याला नाही होत आहे काही. आता पकडले, थोडं थोडं आठवायला लागलं. एंट्रीच्या वेळेस काढून ठेवलं. हो हो बरोबर आहे. पण त्यांनी त्यांचं लक्ष अगदी पायाकडे पण तिचं होतं, तिने घातले की नाही. एकदा जोरदार टाळ्या आपण विकासरावांसाठी वाजूया. ऐश्वर्याने कपाळाला टिकली लावलेली आहे, त्याचा आकार कोणता आहे? चंद्रकोर आहे की गोल आहे? आणि कोणत्या रंगाची आहे ती? आज तिने एवढा छान मेकअप केला, तुम्ही पाहिलंच नाही का तिच्या चेहऱ्याकडे? बघितलं. मग रेड कलरची. रेड कलरची टिकली. सगळं कॉम्बिनेशन आठवायला तुम्हाला सांगतायत. इकडे तुमच्या बहिणी भरपूर सपोर्ट करायला आहेत तुम्हाला, तुम्हाला हिंट देत आहेत त्या की असं असेल म्हणून. सांगा. ग्रीन कलरची. हां, कोणता आकार आहे? आकार गोल आकार आहे. बरोबर आहे का? एकदा जोरदार टाळ्या आपण विकासरावांसाठी वाजूया. त्यांनी कसं तरी पण अगदी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहे. आता आपण ऐश्वर्याला प्रश्न विचारूया, बघूया तिला किती प्रश्नांची उत्तरं बरोबर देता येतात. मला वाटतंय ऐश्वर्याला असं हिंट देण्याची काहीच गरज नाही, ती अगदी पटापट प्रश्नांची उत्तरं देणार आहे. तर विकासरावांनी कोणत्या प्रकारचा ड्रेस घातलेला आहे आणि कोणत्या रंगाचा आहे तो? सोनेरी कुर्ता आणि ग्रीन कलरचं जॅकेट. बरोबर आहे का? हिंट द्यायची गरज पडली का तिला? जोरदार टाळ्या वाजूया. त्यांनी पायामध्ये काय घातलेलं आहे? चप्पल, सँडल, शूज. बरोबर आहे का? जोरदार टाळ्या वाजूया. त्यांनी हातामध्ये घड्याळ घातलेला आहे का? हातामध्ये हो घातले का? कोणत्या हातात आहे? डाव्या की उजव्या? डाव्या हातात. स्मार्ट वॉच. बरोबर आहे का हो? बघा, ऐश्वर्याचं तुमच्यापेक्षा जास्त प्रेम आहे तुमच्यावर बरं का. एकदा जोरदार टाळ्या वाजूया आपण. त्यांनी कपाळाला टिळा लावलेला आहे का? नाही. कपाळ तिला हो वेळी लावलं. खालून उत्तर दिले गेले. हां. नाही हो, तिला आठवलं, नंतर ऑप्शन केलं. हे तिला नंतर आधी नव्हताच लावलेला, नंतर तिला आठवलं की ऑप्शन केलेलं आहे आणि तेव्हा टिळा लावल्या. हो की नाही का ऐश्वर्या? बरोबर आहे की नाही? त्यांनी जे जॅकेट घातलेलं आहे, शेवटचा आणि अवघड असा प्रश्न विचारूया. त्यांनी जे जॅकेट घातलेलं आहे त्याला किती पटलं आहे? विकासरावांनी आता सुरुवात केली मोजायला. हां चालेल. 7 असू शकतात. बघूया आपण 7च्या आसपास आहेत का? किती येतो? 5 आहेत. ती 2 बटणं असतील ना, ती एक्स्ट्रा दिलेली, ती पण तिने मोजलेली आहेत बरं का. ऐश्वर्याला जे जॅकेटला असतं की नवीन जॅकेटला 2 एक्स्ट्रा पडले तर लावण्यासाठी, म्हणून ते 2 असतील आणि ती पण तिने मोजलेले दिसत आहेत बरं का. काही हरकत नाही. कोण जिंकलंय असं तुम्हाला वाटतंय? ऐश्वर्या जिंकले का? विकासराव जिंकले असं कोणाला वाटतंय?
मला वाटतंय दोघेही जिंकलेले आहेत, कारण ऐश्वर्याला तर आज खूप तयारी करायची होती, सगळा मेकअप करायचा होता. तुम्हाला तर माहिती आहे मेकअप करायला किती वेळ लागतो, आणि आज तिचा कार्यक्रम होता, तर एवढं करून सुद्धा तिने त्यांच्याकडे लक्ष दिलं. आणि विकासरावांकडे सुद्धा खूप जबाबदारी होती, सगळं कार्यक्रमाचं नियोजन करायचं होतं, तरी सुद्धा वेळात वेळ काढून त्यांनी ऐश्वर्याकडे बघितलेलं आहे. तर मला वाटतं दोघंही जिंकलेले आहेत, आपण दोघंही विनर आहेत असं जाहीर करूया, आणि दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. दोघंही असे हसत राहा, आनंदात राहा, असाच तुम्हाला आशीर्वाद आहे. आता दोघंही एक छानसा उखाणा आपल्याला घेऊन दाखवतील.